आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे। दळण दळायला देत असताना महिलेची ओढणी चक्कीमध्ये अडकली आणि महिलेसोबत धक्कादायक घटना घडली आहे। गळ्यातील ओढणी आटा चक्कीच्या पट्ट्याला अडकून दुर्घटना घडली। यामध्ये महिलेचा मृत्यू झालाय। या भीषण अपघातामध्ये धडापासून डोकं वेगळं होऊन तेथील एका 46 वर्षीय महिलेचा करुण अंत झालाय। या घटनेने गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे। ही दुर्दैवी घटना नवेगाव बांध येथील आझाद चौकातील हर्षद उजवणे यांच्या आटा चक्कीमध्ये घडली आहे। नीतू हर्षल उजवणे असे मृतक महिलेचं नाव आहे। हर्षल उजवणे यांची आटा चक्की आहे। त्यांच्या पत्नी नीतू ह्या नेहमीप्रमाणे आटा चक्कीवर दळण दळत असतानाच ही दुर्घटना घडली। नीतू यांच्या गळ्यातील ओढणी दळण टाकताना आटा चक्कीच्या पट्ट्याला अडकली असावी, त्यामुळे त्यांचे डोके आटा चक्कीच्या चाकाला अडकून ते धडापासून वेगळे झाले। त्यामुळे त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला। भीषण अपघाताने गावामध्ये एकच खळबळ उडाली असून उजवणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। नीतू यांच्या निधनाने गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। घटनेची माहिती मिळताच येथील पोलीस ठाण्याच्या ठाणेदार पोलीस निरीक्षक योगिता चाफले आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये नवेगाव बांध येथे पाठवले आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे।